पुण्यातल्या तरुणीची बंगळुरूमध्ये नवऱ्याकडूनच हत्या। सूटकेसमध्ये मृतदेह लपवून पळालेल्या राकेश खेडेकरला अटक। हत्येचं कारण मात्र अस्पष्ट। दिशा सालियान प्रकरणामध्ये नवा ट्विस्ट। वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे दिशा आर्थिक विवंचनेत होती। त्याच ताणातनं आत्महत्या केल्याचा मालवणी पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दावा। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून दिलासा। मद्रास हायकोर्टाकडनं अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर। कामरा 31 मार्चला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती। कोल्हापूर कोर्टात प्रशांत कोरटकरवरती हल्ला। सुनावणीनंतर कोठडीकडे नेताना वकिलाकडनं हल्ला। कोरटकरला 2 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी सुदर्शन घुलेने सांगितला देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम। देशमुखांना लोखंडी रॉड, क्लच वायर आणि गॅसच्या पाईपनं मारहाण केल्याची कबुली। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचं भिजत घोंगडं। नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडेच जाणार असल्याची माहिती, तर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री घेणार निर्णय। संभाजीनगरमध्ये अंगणवाडी सेविकांच्या भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप। एजंटकडनं अर्जदारांकडे लाखो रुपयांची मागणी। पैसे मागतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल। सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी। सोनं 1,500 रुपयांनी तर चांदी 1,000 रुपयांनी महागली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोनं खरेदी करणाऱ्यांचा हिरमोड। पुण्यामध्ये माणुसकी धर्माचं अनोखं दर्शन। हिंदू माणसाच्या अंत्यविधीसाठी धावले मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव। उद्धव ठाकरेंनीही घेतली दखल। आदमापूर इथं बाळूमामा भंडारा यात्रा संपन्न। 7 ते 8 टन भंडाऱ्याची उधळण। लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये भंडारा उत्सवाची पालखी सोहळ्यानं सांगता।